या. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण तुळजाभवानी स्टेडियमवर नियमित व्यायाम करायला येत असतो. या ठिकाणी आम्हाला एक देडे मॅडम भेटल्या आणि हे मुलाच्या आई आहेत. ते मुलाला कसं बांधलं आहे त्याने बघा, ही मुलगी आहे. आता या मुलीला लहानपणापासून आई, आपल्याला सुद्धा असंच आईनं सांभाळलेलं आहे. पण हे सांभाळलेले मुलं उद्या त्यांच्या बायका आल्या, संसाराला गुंतले, तर याच आईला जनावरांच्या कोठ्यामध्ये ठेवतात, बापाला जनावरांच्या कोठ्यामध्ये ठेवतात, त्यांना सांभाळत नाहीत. पण त्या लेकरांनी या आठवणी कायमस्वरूपी जपून ठेवल्या पाहिजेत. आणि आपल्या आईनं आपल्याला कसा सांभाळ केला आहे बघा. हे लेकरू बांधलं कसं बघा, हे बांधलं कशामुळं, तर मला त्या लेकराचा चेहरा दिसावा, लेकराला माझा चेहरा दिसावा. काही महिला पाठीवर बांधतात, ती लेकरं पाठीवर माझे असावे आणि मी काम करावं, आणि ते काम केलेला दाम मी या लेकराला दुधाला जेवणाला खर्च करावा. म्हणून ती आई पाठीवर बांधते, काही आई पोठावर बांधतात. पण हे सगळं प्रेम ओठावर असते, हे लोकांना कळालं पाहिजे. म्हणून ताई, तुम्ही कशा पद्धतीने या लेकराला बांधले, काय कारण आहे? माझ्यासाठी वॉकिंगसाठी आले. वॉकिंगसाठी आलं बघा. शरीर बी सुदृढ राहिलं पाहिजे, व्यायाम बी झाला पाहिजे. आणि या बाळानं माझ्यासोबत त्या व्यायामाचा आनंद घेतला पाहिजे. आईच्या सानिध्यात ही बाळ राहिलं पाहिजे. म्हणून हे बघा, हे बाळ कसं बघतंय. तर या बाळानं आईचा प्रेमाचा भाग कायमस्वरूपी आपल्यासोबत राहावा आणि आईला सुद्धा त्या लेकराचं प्रेम राहावं. हे त्यांचे बाबा आहेत, काय नाव? डॉक्टर रोहनजीत देडे. बघा, हे रोहनजीत देडे आहेत. आणि बघा ह्या लेकराचा कसा विचार करतात. ते किती मुलं आहेत? 2 मुली आहेत, पण आमची जॉईंट फॅमिली आहे. बरं. तर आमचे सर्व तुम्ही 8 मुलं काय लोकांना संदेश काय देतात ताई? काय देतात की बाबा लेकरावरती आई वडील प्रेम करतात एवढं, पण आज आई वडिलांना पोरं मारायला चालतो. बरोबर आहे. पण कसं आहे, आमचं खरंच आम्ही जे बघितलं, आता आजही आता ही जी चौघं आहेत, त्यांना 3 भावंड आहेत, तर आजही म्हणतात की आम्ही मम्मींच्या घरी राहतो. म्हणजे तसं नाही, आम्हाला ते माहीतच नाही की असं आईंचे संस्कार आहेत, ती पुढची पिढी पण तीच फॉलो करते. म्हणजे एखाद वेळेस मला ड्युटीहून यायला उशीर झाला वगैरे, तर माझी मुलं माझी कामं पण करायला मागे पुढे डॉक्टर असल्यामुळे उशीर होते आम्हाला, सगळे कामं करतात. आईने कपडे सुकत घालायचे राहिले तर कपडे सुकत घालतात. मुलंच नाही, तर आमचे भाऊ, आमचे वहिनी सगळे आम्हाला तेवढे ऍडजस्ट करतात. म्हणून आजच्या पिढीत हे असं. आणि आता आमची जी मुले आहेत ना, ते आमच्या भावांकडे सांभाळण्यासाठी. आणि सांगण्यापेक्षा काय, मम्मींचं उदाहरण बघितलं डोळ्यासमोर यांनी, तसं होत. मम्मीचा काय विषय होता? आई आमची म्हणजे स्ट्रोकमध्ये गेले 2021ला. पप्पा PSI PSI होते, तिथं शहीद झाले. गडचिरोलीला शहीद झाले. आणि आई तर ब्रेन स्ट्रोकमुळे गेली. मग आईने जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत ते आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. बघा, काही मुलं म्हणतात आईला तू काही दिवस सांभाळ, बापाला आईला आम्हाला मम्मीनेच आम्हाला आईला सांभाळलं. आम्हाला मोठं होईपर्यंत आमचे तर मुलं मोठे होईपर्यंत आई तुमचा संस्कार असा आहे की आई माझ्याकडे राहत नाही, वडील माझ्याकडे राहत नाही, पण मी आई वडिलांकडे सोबत राहतो. चौघं पण तेच म्हणतात की आम्ही आईच्या घरात राहतो. वा, खूप खूप सुंदर आहे. तुम्ही आता लोकांना काय संदेश देणार की बाबा ही दुनिया जी आहे ना वाहत चालली, आई वडिलांना सांभाळणारी पिढी नाही. बरोबर. त्या पिढीला काय सांगाल? व्यसन आहे, दारुडे आहेत, बरोबर. चोऱ्या माऱ्या करणारे आहेत, आणि तरी सुद्धा आई वडिलांना सांभाळणार नाही. बरं, ते जाऊ द्या, हे तर अज्ञान झाले. पण सुशिक्षित असणारे डॉक्टर, इंजिनियर, जे करोडोपती लोक आहेत, ते सुद्धा आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. या लोकांना तुम्ही काय सांगाल ताई? तर संस्काराचा भाग आहे. म्हणजे संस्कार म्हणजे असं नाही की या पिढीमध्ये आपण म्हणतो की जनरेशन अशी आहे किंवा या जनरेशनने आपल्याला म्हणजे ते केलंच पाहिजे. आपण आपलं कर्तव्य करणं आणि आपले जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीमध्ये देणं, हेच आपलं काम आहे. तर आम्हाला तेवढंच वाटतं, आम्ही तेच करतो की प्रामाणिकपणे म्हणजे फक्त आपण त्यांना प्रेम द्या, त्यांना निस्वार्थ प्रेम द्या, ते आपल्याला निस्वार्थ प्रेम देते. आपण जर त्याला आपला एक स्वार्थ ठेवून की नाही आपण त्यांना प्रेम दिलं तर ते आपल्याला देतील, या अपेक्षेने जर आपण प्रत्येक गोष्ट करत असू
तर ते पण विचार करायचे की नाही यांनी पण आपल्याला स्वतः पोटी दिले. आणि माझ्या बघण्यातलं मम्मींचं असं होतं की त्यांनी पुढे जाऊन कुठेतरी सेटल व्हावं, हा. इथेच राहून येत. तरी चौघं पण गेले नाहीत सोडून मम्मीला. नाही मम्मी तुम्ही तुमच्या उस्मानाबादला जवळ- राहतात? उस्मानाबाद proper. कुठे राहतात? आम्हाला म्हणत होते पुण्याला डांबरी जावं विभाग. म्हणून. डांबरी विभागामध्ये. हां. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव देडे, डॉक्टर देडे. डॉक्टर नाव प्रिया प्रीती देडे. प्रीती देडे, डॉक्टर प्रीती देडे. डॉक्टर प्रीती देडे आहेत हे. तुमचं सर? डॉक्टर रोहनजीत देडे. डॉक्टर रोहनजीत देडे. बघा संस्कार कसे आहेत, डॉक्टर आहेत आणि अवाढव्य पैसा कमावणारी पिढी डॉक्टरांमध्ये आहे. पण एवढा पैसा असून सुद्धा आईवडिलाकडे दुर्लक्ष करणारे काही लोक आहेत. त्या लोकांना मी एवढं सांगतो, या डॉक्टरांचा आणि पती पत्नीचा आदर्श घ्या. हे आदर्श घ्यायचं आहे का नाही तुम्ही ठरवा. मी घ्या म्हणल्या म्हणून घ्यायचं आहे असं नाही, पण आदर्श घ्या की आई वडील हेच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हेच आपलं ईश्वर आहे आणि हेच खरं प्रेम आहे. आईवडिलाला सांभाळा, कारण त्यांनी असं सांभाळलेलं असतं. हे कमरेला बांधून, पोटाला बांधून, छातीला बांधून लेकराला सांभाळलेलं असतं. याची आठवण प्रत्येक मुलानं घ्यावी आणि आपल्या आईवडिलांना एक विश्वाचा अवतार म्हणून सांभाळा. विठ्ठल रुक्माई आपल्या घरात आहे. आई आणि वडील हे पंढरपुरात नाहीत किंवा कुठल्याही देवात नाहीत, 33 कोटी देवात आढळत नाहीत, पण या आईवडिलात आढळतात. हे लक्षात घ्या आणि असंच प्रेम आईवर करा, वडिलावर करा. कारण त्यांनी या वयामध्ये जर आपल्याला सोडलं असतं ना, तर तुम्हाला जगच बघायला मिळालं नसतं. मग तुम्ही आईवडिलाला वयोवृद्ध आयुष्यामध्ये सोडण्याचा अधिकार आहे का? हे पक्क लक्षात ठेवा. आईवडिलाला सोडू नका, तर आईवडिलाला जोडा, एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.